आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बिळूर येथील कार्यकर्ता बैठकीनंतर रातोरात जत येथील राजाराम बापू साखर कारखान्याचे नाव राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असं बदलल्यानं माजी मंत्री जयंतराव पाटील व आमदार पडळकर यांच्यामध्ये वादाची ठिणगी। जत येथील विकासाचा केंद्रबिंदू असलेला राजे विजयसिंह डफळे शेतकरी सहकारी साखर कारखाना हा तत्कालीन कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक यांच्या मनमानी कारभारामुळे बंद पडून दिवाळखोरीत निघाल्यानं व या साखर कारखान्यावर राज्य सहकारी बँकेचं मोठं कर्ज झाल्यानं हा कारखाना दिवाळखोरीत निघाला होता। हा दिवाळखोरीत निघालेल्या कारखान्यावर तत्कालीन राज्य सरकारनं प्रशासक नेमून या कारखान्याची वाटचाल अधिकच अडचणीची केली। त्यानंतर हा दिवाळखोरीत निघालेला साखर कारखाना 22,000 सभासदांचं काय होणार याचाही विचार केला नाही। हा कारखाना दिवाळखोरीत निघाल्यानंतर व प्रशासक नियुक्त होण्यापूर्वी हा साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास घेण्यासाठी कर्नाटकातील एका खासगी साखर कारखान्यानं पुढाकार घेतला होता। त्यावेळी तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळांनी या खासगी कारखाना मालकांना त्यांनी मागितलेले कमिशन देण्यास नकार दिल्यानं हा साखर कारखाना भाडे करारावर घेण्यास नकार दिला होता। त्यामुळे हा साखर कारखाना चालू होता राहिला। त्यानंतर हा साखर कारखाना संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे दिवाळखोरीत निघाल्यानं व या साखर कारखान्यावर राज्य सहकारी बँक व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचे 48 कोटी रुपये इतके कर्ज असल्यामुळे सरकारनं बँकेच्या थकीत कर्जापोटी हा साखर कारखाना लिलावात काढण्याची प्रक्रिया सुरू केली। दरम्यान कालावधीत या मंत्री जयंतराव पाटील यांच्या राजाराम बापू साखर कारखान्यानं हा साखर कारखाना संबंधितांकडून भाडे करारावर चालविण्यास घेतला। परंतु बरीच वर्ष हा साखर कारखाना बंद असल्यामुळं या कारखान्याचे बहुतांश मशिनरी खराब झाल्यानं हा कारखाना परत सुरू करणे कारखाना प्रशासनासमोर एक मोठं आव्हान होतं। त्यामुळे राजाराम बापू कारखान्यानं हा जतचा बंद पडलेला राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना चालू करण्यासाठी बेंगलोर येथून 40 कोटी रुपयांची मशिनरी आणून हा बंद असलेला साखर कारखाना मोठ्या कष्टानं चालू केला। त्यानंतर राज्य सहकारी बँकेनं या साखर कारखान्यावरील कर्जाच्या थकबाकीपोटी हा साखर कारखाना लिलावात काढला। हा लिलावात निघालेला राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना राज्याचे तत्कालीन मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या राजाराम बापू साखर कारखान्यानं सर्व लिलाव व खरेदी प्रक्रिया पूर्ण करून कायदेशीर मार्गाने खरेदी केला आहे। हा राजे विजयसिंह डफळे सरकार यांनी मोठ्या मेहनतीनं व कष्टानं उभा केलेला जत तालुक्यातील विकासाचा केंद्रबिंदू असलेला साखर कारखाना दिवाळखोरीत निघून बंद पडून लिलावात विकला गेल्यानं या कारखान्याच्या 22,000 सभासदांच्या हक्कांवर गदा येऊन त्यांना या कारखान्यातून सभासदांपासून दूर केलं गेलंय। राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना उभारण्याकामी जत तालुक्यातील कष्टकरी शेतकरी, शेतमजूर आदींनी आपली दागदागिने, शेळ्या, मेंढ्या, बकरी, शेतातील धान्य, घरातील किडूक विकून ते साखर कारखान्याचे सभासद झाले होते। जत साखर कारखान्यानं या सभासदांना 3-4 दिवाळीत कारखान्याची साखर वाटली होती, पण त्या पलीकडे सभासदांना काही मिळालं नाही। कालांतरानं या जतच्या राजे विजयसिंह डफळे साखर कारखान्याचं नाव बदलून ते राजाराम बापू साखर कारखाना युनिट नंबर 4 असं करण्यात आलं आहे। सध्या या डफळे साखर कारखान्याची संपूर्ण मालकी माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे तसेच राजाराम बापू साखर कारखान्याकडे असून तेच हा साखर कारखाना चालवत आहेत। अशी संपूर्ण परिस्थिती असताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, जत नगर परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा साखर कारखाना पूर्वीच्या सभासदांच्या नावावर करण्यासाठी न्यायालयीन लढाई बरोबरच रस्त्यांवरची लढाई लढण्याचा आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन ही लढाई कारखान्याच्या 22,000 सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत असून ही माझ्याबरोबर भाजपाची ही लढाई असल्याचं आमदार पडळकर यांनी जाहीर केलं आहे। या संघर्षाची सुरुवात म्हणून त्यांनी बिळूर इथं नुकतीच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली। या बैठकीत कार्यकर्त्यांनी डफळे साखर कारखान्यासंबंधी आमदार पडळकर यांना विचारले असता त्यांनी जतचा डफळे साखर कारखाना परत मिळविण्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर आंदोलन करणार असाल तर आपले हात वर करून अनुमोदन द्या असं म्हणताच उपस्थित सर्वांनी आमदार पडळकर यांच्या मागणीला होकार दिला।
त्यानंतर रातोरात जत साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील सागत कमानीवर असलेले राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचं नाव काढून त्या जागी राजा विजयसिंह डफळे साखर कारखाना असं नाव लावल्यानं जत तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून माजी मंत्री जयंतराव पाटील व भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात वादाची मोठी ठिणगी पडली असून याचं कधी मोठ्या वान्म्यात रूपांतर होईल हे येणारा काळच सांगेल. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.